नेक्स्ट आपण स्टार्ट करतोय प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 1. सेट ए बी सी आणि डी दिलाय. सेट ए इज इक्वल्स टू ABCD E दिलाय. सेट बी, सेट सी, सेट डी दिलाय. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर फेल्स विचारले. ओके, तर फर्स्ट नंबर लिहिते मी इकडे. फर्स्ट काय दिलाय? सी सबसेट ऑफ बी. सी हा सबसेट आहे बी चा. सी मध्ये कोण आहे? बी आणि डी आहे. बी आणि डी. आणि बी मध्ये कोण आहे? सी, डी, ई आणि एफ आहे. इकडे कोण आहे? बी आहे. इकडे आहे का? नाही आहे. इकडे कोण आहे? डी. बाकीची बघायची गरजच नाही. हा सेट, या सेटचा सबसेट होण्याची कंडिशन काय आहे? या सेट मधले हा जो छोटा सेट आहे किंवा हा जो पहिल्यांदा दिलाय तो सी हा जो सेट आहे, हा ह्याचं कंडिशन ह्या सेटची सबसेट होण्यासाठी गरज काय आहे की ह्याचे सगळेच्या सगळे एलिमेंट्स यामध्ये प्रेझेंट हवेत. हीच कंडिशन आहे ना सबसेटची. एलिमेंट्स या सी चे या बी मध्ये अवेलेबल आहेत का? हे बघा, बी आहे का? इकडे कुठे दिसतोय का तुम्हाला? नाही. पहिलीच कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली. एकच एलिमेंट पहिलाच बघतोय तोच नाही आहे प्रेझेंट. मग तो सबसेट होईल का? नाही. दिलेलं स्टेटमेंट रॉंग आहे. ओके, नेक्स्ट ए सबसेट ऑफ डी. ए काय दिलंय तुम्हाला? ए बी सी डी आणि ई. आणि डी काय दिलाय? ए आणि ई. आपल्याला दिलाय काय? ए बी सी डी ई. आणि तो आपण म्हणतोय कशाचा सबसेट आहे? डी चा. डी मध्ये 2 एलिमेंट आहेत, होय ना? ए मधले सगळेच्या सगळे एलिमेंट्स डी मध्ये प्रेझेंट हवे तर ए हा डी चा सबसेट होणार आहे, होय ना? सगळेच्या सगळे एलिमेंट्स ए चे डी मध्ये अवेलेबल हवेत तरच हा सबसेट होणार आहे. इकडे दिसतात का तुम्हाला सगळेच्या सगळे ए चे एलिमेंट्स? प्रेझेंट नाही आहेत ना. हे पण स्टेटमेंट रॉंग आहे, फेल्स आहे. डी ई सबसेट ऑफ बी. डी काय दिलाय तुम्हाला? डी दिलाय ए कॉमा ई. आणि बी काय दिलाय? सी डी ई आणि एफ. डी हा सबसेट बी चा आहे की नाही विचारले. ए आणि ई. ए आणि ई कुठे आहे का? एच नाहीये, ई आहे पण ए नाही. डी मधले सगळेच्या सगळे एलिमेंट्स जर बी मध्ये प्रेझेंट असतील, डी चे सगळेच्या सगळे एलिमेंट जर बी मध्ये प्रेझेंट असतील तर डी हा बी चा सबसेट होणार आहे, होय ना? इकडे प्रेझेंट आहेत का? ई आहे पण ए आहे का? नाही. सगळेच्या सगळे एलिमेंट्स आपल्याला हवेत. एक आहे एक नाही असं चालणार नाही. इकडे सगळेच्या सगळे एलिमेंट्स बी मध्ये प्रेझेंट नाहीत, त्यामुळं दिलेलं हे पण स्टेटमेंट थर्ड वाला पण आहे रॉंग. विच इज डी सबसेट ऑफ ए. डी काय दिलंय तुम्हाला? ए ई. आणि ए काय दिलाय? ए बी सी डी आणि ई. डी इज सबसेट ऑफ ए. आपल्याला दिलंय का? डी सबसेट ऑफ ए. रॉंग आहे की राईट आहे सांगायचं आपल्याला. मग डी मध्ये एलिमेंट कोण आहेत? ए आणि ई आहेत. डी हा ए चा सबसेट होण्यासाठी डी चे सगळेच्या सगळे एलिमेंट्स ए मध्ये प्रेझेंट हवेत. तर डी चे सगळेचे सगळे एलिमेंट्स ए मध्ये प्रेझेंट आहेत का? ए ए ई ई. डी चे सगळेच्या सगळे एलिमेंट्स ए मध्ये प्रेझेंट आहेत, म्हणजेच सेट डी हा सेट ए चा सबसेट आहे. हे स्टेटमेंट तुमचं राईट आहे. ओके, आलं लक्षात? बी सबसेट ऑफ ए. बी काय लिहून घ्या? सी डी ई आणि एफ. ए काय आहे? ए बी सी डी आणि ई पर्यंतच ना. बी मधले सगळेच्या सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत का? सी 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 डी डी ई ई. एफ आहे का? नाही. सबसेट होणार का? नाही. सी सबसेट ऑफ ए. सी कोण आहे? बी आहे आणि डी आहे. ए कोण आहे? ए बी सी डी ई. बी आहे का अवेलेबल? सॉरी हा. बी बी डी आणि डी. सी मधले सगळेच्या सगळे एलिमेंट ए मध्ये प्रेझेंट हवेत तेव्हा सी हा ए चा सबसेट होईल. आहेत का दोन्ही एलिमेंट बी आणि डी अवेलेबल आहे का? ए मध्ये आहे, म्हणून सी हा सबसेट आहे ए चा. हे प्रत्येक वेळेस तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवते, याची तुम्हाला आवश्यकता नाहीये. हे ओरली जरी केलं तरी होणार आहे. जसं तुम्ही सॉल्व्ह कराल तसं तुम्हाला बघूनच लक्षात येईल.
आलं लक्षात ना? तुम्हाला समजण्यासाठी मी लिहिले, अशी लिहायची आवश्यकता नाही. फक्त ट्रू किंवा फेल्स विचारले त्यांनी, तेवढंच लिहायचंय. ओके. नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 बघूया. टेक सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट. तुम्हाला युनिव्हर्सल सेट असा घ्यायचा आहे ज्यामध्ये नॅचरल नंबर्स तुम्ही घेणार आहे 1 to 20 पर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला 2 सेट दिले, सेट एक्स अँड सेट वाय. आणि सेट एक्स आणि सेट वाय ह्या युनिव्हर्सलचा यूज करून तुम्हाला काढायचे आहेत वेन डायग्राम्स. इकडे काय सांगितले, विचारले तुम्हाला वेन डायग्राम्स काढायला विचारले. U is equals to 1, 2, 3, 4, 5, 17, 18, 19, 20. हा युनिव्हर्सल सेट 1 पासून 20 पर्यंत. त्याच्यानंतर सेट एक्स काय येणार आहे हो? सेट एक्स कसा येणार आहे? जो 7 पेक्षा मोठा असेल. 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 15 पेक्षा छोटा आहे 14 पर्यंत. ओके. हा झाला सेट तुमचा एक्स फर्स्ट आणि आय सेकंड. आपण फर्स्ट आन्सर लिहितोय. फर्स्ट मध्ये ओके, हा आहे तुमचा सेट एक्स. सेट एक्स मध्ये कोण आहे? 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. हे सोडून जे बाकीचे राहतात ते सगळे युनिव्हर्सल मध्ये येणार. 1, 18, 19 आणि 20. युनिव्हर्सल सेट कोण आहे? 1 पासून 20 पर्यंतचे सगळे डिजिट्स आहेत. त्यातला एक्स कोण आहे? जो नॅचरल नंबर आहे विच इज 7 लेस दॅन एक्स लेस दॅन 15 आहे. जो 7 आणि 15च्या मधले जे डिजिट्स आहेत तो एक्स आहे. एक्स आपण डिनोट केला कॅपिटल एक्सनी, जो की 8, 9, 10, 11, 12, 13, 14. एलिमेंट्स वर खाली जरी लिहिले तरी तुम्ही चालतं. आणि युनिव्हर्सल सेट मोठ्या रेक्टँगल मध्ये दाखवायचा आणि त्याच्यामध्ये हे सोडून बाकीचे जे सगळे 20 पर्यंतचे एलिमेंट्स आहेत ते दाखवायचे. आलं लक्षात? नेक्स्ट आपण बघूया नंबर 2, वाय. यू इज इक्वल टू युनिव्हर्सल सेट तुम्हाला दिलाय 1 to 20 नॅचरल नंबर्स. आणि वाय तुम्हाला काय दिलाय? वाय सच दॅट वाय इज अ नॅचरल नंबर आहे आणि वाय इज प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. या 1 to 20 मधले जे काही प्राईम्स नंबर आहेत त्या प्राईम नंबरचा सेट आहे कॅपिटल वाय. काय येणार आहेत प्राईम नंबर्स 1 to 20 मधले? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. ब्रॅकेट कम्प्लीट. आपल्याला हे दाखवायचं आहे. काय सांगितलंय त्यांनी? वेन डायग्राम दाखवा. वेन डायग्राम आपल्याला काढून दाखवायची आहे. वेन डायग्राम मध्ये युनिव्हर्सल सेट ऑलवेज डिनोट इन कॅपिटल लेटर यू. आणि हा जो वाय आहे तो मी दाखवते इलिप्स मध्ये कॅपिटल वाय. वाय कोण आहे? 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 11 आहे, 13 आहे, 17 आहे, 19 आहे. ओके. आणि हे सोडून जे बाकीचे राहतात ते युनिव्हर्सल मध्ये दाखवायचे. 1, 2 आहे, 3 आहे, 4, 5 आहे, 6, 7 आहे. अरे 7 दाखवायचं राहिलं इकडे. 7, 8, 9, 10, 11 दाखवलाय, 12, 13 दाखवलाय, 14, 15, 16, 17 आहे, 18, 19 आहे, 20. आलं लक्षात? वेन डायग्राम. युनिव्हर्सल सेट मी रेक्टँगल मध्ये मोठा दाखवलाय आणि जो त्याचा सबसेट आहे छोटासा वाय तो मी आतमध्ये दाखवला इलिप्सने. ओके. आलं लक्षात? यामधले एलिमेंट्स परत रिपीट करणार नाहीये आपण. आलं ना लक्षात? रिपीट करायची काही आवश्यकता नाही, करायचेच नाहीयेत. हा सेट वाय कॅपिटल वाय कोण आहे? प्राईम नंबरचा सेट आहे 1 to 20 मधल्या. आणि जो युनिव्हर्सल सेट आहे तो कोण आहे? नॅचरल नंबर्स आहेत 1 to 20 मधले. आलं लक्षात? आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला 2 सेट दिलेत, सेट यू आणि सेट पी. सेट यू काय दिलाय? 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. सेट पी काय दिलाय? 1, 3, 7, 10. तुम्हाला काढायचं काय आहे? वेन डायग्राम्स काढायचे आहेत. सेट यू साठी, सेट पी साठी आणि सेट पी कॉम्प्लिमेंट साठी वेन डायग्राम काढायचे. आणि सेकंड पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट तुम्हाला इज इक्वल टू पी हे व्हेरीफाय करायचंय. सेट पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी तुम्हाला व्हेरीफाय करायचं. फर्स्ट आपण हे फर्स्ट सॉल्व्ह करूया. जी आपल्याला विचारली वेन डायग्राम कशाची? यू, पी आणि पी कॉम्प्लिमेंटची. हा झाला तुमचा युनिव्हर्सल सेट. यामध्ये पी कोण आहे?
1 3 7 आणि 10 हा मी दाखवते पी कोण आहे 1 3 7 आणि 10 1 3 7 आणि 10 सोडून हे 1 3 7 आणि 10 1 3 7 आणि 10 हे स्किप करून बाकीचे जे राहिलेले आहेत हे कोण येणार पी कॉम्प्लिमेंट येणार होय ना पी मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते पी कॉम्प्लिमेंट मध्ये येणार नाहीत एवढं तरी लक्षात आलंय ना पी कोण आहे 1 3 7 10 1 3 7 10 मी दिलाय पी कॉम्प्लिमेंट कोण येणार आहे 1 3 7 आणि 10 ला स्किप करायचं त्यांना कट करून टाकायचं काढून टाकायचं युनिव्हर्सल सेट मधनं आणि जे काही राहतात ते आले पी कॉम्प्लिमेंट मग काय येणार आहे 1 कट केलाय पण काय राहिलं 2 3 कट केलाय 7 कट केलाय नंतर काय आलं 8 नंतर काय आलं 9 10 कट केलाय 11 आणि काय आलाय 12 हा कोण आहे पी हा कोण आहे पी कॉम्प्लिमेंट आणि हा सगळा जो आहे तो युनिव्हर्सल सेट आहे आलं लक्षात वेन डायग्राम ही नेक्स्ट आपल्याला काय दाखवायचं आहे पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू पी यू काय दिलंय त्यांनी हे मी सेकंडचं सोल्युशन लिहिते 1 2 3 7 8 9 10 11 आणि 12 पी काय दिलंय तुम्हाला 1 3 7 10 पी काय दिलाय 1 3 7 10 तुम्हाला माहिती आहे पी कॉम्प्लिमेंट आपण कसा काढतो पी चे जे एलिमेंट्स आहेत ते युनिव्हर्सल सेट मधून कट करून टाकायचे 1 कट केला 2 राहिला 3 कट 8 9 11 आणि 12 2 8 9 11 आणि 12 हा आला पी कॉम्प्लिमेंट हा पी जो कॉम्प्लिमेंट आहे त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे तुम्हाला हा जो पी कॉम्प्लिमेंट आहे सपोज हा एक्स आहे हा सपोज मी एक्स म्हणते हा जो दिलाय हा एक्स याच्यातून मला याचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे याच्यातून मला परत कॉम्प्लिमेंट काढताना हे जे एलिमेंट्स आहेत ते मला स्किप करावे लागणार ना हे मधलं विसरून जा फक्त हा सेट लक्षात घ्या फक्त हा सेट हा या सेट मधले 2 आहे 8 आहे 9 आहे 10 11 आहे आणि 12 आहे याचा मला कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे म्हणजे हे जे सेट आहेत युनिव्हर्सल सेट मधून हे जे एलिमेंट्स आहेत युनिव्हर्सल सेट मधून मला कट करावे लागतील फर्स्ट काय मला कट करावं लागेल 2 नंतर काय 8 नंतर काय 9 नंतर काय 11 आणि 12 मग हे मी कट केले 2 कट केला इज इक्वल्स टू 1 2 मला कट करायचंय 8 मी कट केला राहिले काय 3 7 ओके 8 कट केला 9 कट केला राहिला काय 10 11 आणि 12 मी कट केला ब्रॅकेट कम्प्लीट हे तुमचं इक्वेशन 1 म्हणा हे तुमचं इक्वेशन 2 म्हणा सोपं होण्यासाठी 1 3 7 10 1 3 7 10 हा काय होता पी होता हा काय पी चा कॉम्प्लिमेंट घेतोय आपण फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट असेल तर तो सेट पीच येणार आला ना व्हेरीफाय झाला ना पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट 1 3 7 10 आणि पी काय 1 3 7 10 म्हणजेच पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू ओरिजिनल सेट पी क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला एक सेट दिलाय ए राईट एनी 3 सबसेट्स ऑफ ए या ए ज्या सेटच्या ए जो सेट आहे त्याचे आपल्याला कोणतेही 3 सबसेट तुम्ही तुमच्या मनाने लिहायचे सबसेट ऑफ ए घेऊया ए इज इक्वल्स टू 1 3 2 7 हा काय आहे गिव्हन सबसेट आहे होय ना मला या सेटचे सबसेट घ्यायचे कॅपिटल बी हा मला सेट ए चा सबसेट हवा असेल सेट कॅपिटल बी हा सबसेट आहे ए चा कधी बी मधले सगळेच्या सगळे एलिमेंट ए मध्ये प्रेझेंट हवेत होय ना मग 1 3 हा सबसेट होईल का याचा सगळेच्या सगळे एलिमेंट प्रेझेंट आहेत का ए मध्ये आहेत म्हणजे बी हा सबसेट झाला का एचा तर झाला हो ना तसंच पी घेतलेला ना मगाशी 2 7 बघा पी हा सबसेट आहे का एचा 2 आणि 7 प्रेझेंट आहे का ए मध्ये आहे सगळेच्या सगळे एलिमेंट आहेत ना आहे सबसेट आहे का आहे बी पी आणि सी घेऊया 1 3 7 1 3 आणि 7 1 प्रेझेंट आहे का आहे 3 प्रेझेंट आहे का आहे 7 प्रेझेंट आहे का आहे सी सबसेट आहे का सेट एचा कोणतेही 3 तुम्हाला विचारलेले ना राईट एनी 3 सबसेट्स ऑफ ए आले का तुम्ही तुमच्या मनाने काही लिहू शकता मी 1 3 घेतलाय तुम्ही 2 3 घ्या काही लिहू शकता तुम्ही सिंगलटन सेट लिहू शकता फक्त 1 2 3
हे बी, याला नावं देऊ शकता. सेट बी इज इक्वल्स टू सेट पी इज इक्वल्स टू सेट सी इज इक्वल्स टू, असं काही लिहू शकता तुम्ही. मी ऍज अ एक्झाम्पल घेतलं. हे सगळे सबसेट आहेत ना याचे, कोणतेही तुम्हाला 3 विचारलेत. आलं लक्षात? क्वेश्चन नंबर 5 अतिशय फनी क्वेश्चन आहे हा. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स असं सांगितलंय तुम्हाला. इथे पी दिलाय. पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. तसंच एम आय ऑल रेसिडेंट इन मध्य प्रदेश. आय म्हणजे इंदोर मधले, आय म्हणजे बी म्हणजे इंडिया मधले, एच म्हणजे महाराष्ट्रामधले ऑल रेसिडेंट्स. तर तुम्हाला ते रिलेशन्स सांगायचे. रिलेशन सांगण्यासाठी तुम्हाला माहित आहे, हा सपोज हा सेट इंडिया आहे, हे मध्य प्रदेश आहे. इंडियासाठी काय दिलंय आपल्याला? इंडियासाठी बी दिलाय. हा सेट बी इंडिया आहे, हा मध्य प्रदेश आहे, हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रासाठी एच दिलाय. हे इथं छोटस इंदोर आहे, मध्य प्रदेश मध्ये हे इंदोर आहे, आणि महाराष्ट्रामधलं हे पुणे आहे. होय ना? महाराष्ट्रामधलं हे पुणे आहे. हे मध्य प्रदेशसाठी एम आहे, एच म्हणजे महाराष्ट्र आहे, आय म्हणजे इंदोर आहे, पी म्हणजे पुणे आहे, आणि हा सगळा जो आहे तो इंडिया आहे. म्हणजे कोण आहे? बी आहे. सर्वात सोपं मला सांगण्याचा प्रयत्न आहे हा, म्हणून मी असा एक वेन डायग्राम काढून दाखवली तुम्हाला. तर इकडे तुम्हाला रिलेशन्स विचारले. हा, पी पुणे, पुणे कुठे आहे हो? पी इज सबसेट ऑफ एच येणार ना. पी कुठे? महाराष्ट्रामध्ये आहे ना, म्हणून पी इज अ सबसेट ऑफ एच येणार ना. आणि पी महाराष्ट्रामध्येच आहे, महाराष्ट्रामध्ये म्हणजेच तो इंडियामध्ये पण आहे ना. पी हा महाराष्ट्रामध्ये म्हणजेच बी हा इंडियामध्ये पण आला ना. पी हा कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. एच म्हणजे कोण आहे? महाराष्ट्र आहे. मग पी हा महाराष्ट्रामध्येच आहे, म्हणजे पी हा इंडियामध्ये पण ऑब्व्हियसली आला ना. पी सबसेट ऑफ एच आणि पी सबसेट ऑफ बी. नेक्स्ट एम मध्य प्रदेशसाठी सांगितले. मध्य प्रदेशसाठी मध्य प्रदेश इंडियाचा भाग आहे ना, आहे की नाही? मध्य प्रदेश हे जे स्टेट आहे हे इंडिया मधलंच आहे ना, म्हणून एम सबसेट ऑफ बी. नेक्स्ट इंदोर. इंदोर, इंदोर कुठे आहे? इंदोर कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. आणि इंदोर मध्य प्रदेशमध्ये आहे म्हणजे इंदोर हे इंडियामध्ये पण आलं. होय ना? इंदोर हे मध्य प्रदेशमध्ये आहे म्हणजे इंदोर हे इंडियामध्येही आलं. आय सबसेट ऑफ एम, आय सबसेट ऑफ बी. नेक्स्ट महाराष्ट्र. महाराष्ट्रासाठी काय करू शकतोय? बी हा काय येणार आहे इकडे? या सगळ्या सेट्सना सामावून घेणारा मोठा सेट आहे हा. म्हणजेच काय आहे हा? बी हा युनिव्हर्सल सेट आहे. नेक्स्ट जे क्वेश्चन होतं तुमचं, विच इज अ युनिव्हर्सल सेट, तर ह्या सगळ्या सेटना सामावून घेणारा कोण आहे? बी आहे. ते आपण नंतर बघू. नेक्स्ट महाराष्ट्र. महाराष्ट्र कशात आहे? इंडियामध्ये आहे ना, म्हणून एम इज सबसेट ऑफ बी. आणि नेक्स्ट क्वेश्चन काय होता? विच इज युनिव्हर्सल सेट. या सगळ्या सेटना सामावून घेणारा कोण आहे? इंडिया आहे, म्हणजेच कोण आहे? युनिव्हर्सल सेट बी. विच इज युनिव्हर्सल सेट? सेट बी इज युनिव्हर्सल सेट. सेट बी इज अ युनिव्हर्सल सेट. आलं लक्षात? क्वेश्चन नंबर 6 मध्ये तुम्हाला विचारले काय? विच सेट ऑफ द नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर गिव्हन सेट्स. हे जे गिव्हन सेट्स तुम्हाला दिलेत, एक्झाम्पल दिलेत ए, बी आणि सी, ह्या सेट्ससाठी असे आपण कोणते ऍज अ युनिव्हर्सल सेट म्हणून घेऊ शकतो असं तुम्हाला विचारले. सेट ए काय तुम्हाला सांगितलंय? सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5, 10, 15, 20, 25 अप टू इन्फिनिटी. सेट बी काय सांगितलंय तुम्हाला? सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7, 14 up to infinity. Set C, set of multiples of 12. Set of multiples of 7 केले आपण. Set of multiples of 12. 12, 24, 36, 48 up to infinity. हे जे सेट्स दिले तुम्हाला, सेट ए, सेट बी, सेट बी, सेट सी, हे सेट्स, ह्या सेट्स ना आपण असे कोण युनिव्हर्सल सेट ऍज अ युनिव्हर्सल सेट म्हणून घेऊ शकतो. युनिव्हर्सल सेट म्हणून आपल्याला या सेटसाठी कोणाला आपण घेऊ शकतो? सेट ऑफ नॅचरल नंबर्स कोण आहेत? सेट ऑफ नॅचरल नंबर्स 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी. सेट ऑफ होल नंबर्स
0, 1, 2 अप टू इन्फिनिटी हे कोणतेही आपण ऍज अ युनिव्हर्सल सेट म्हणून या सेटसाठी घेऊ शकतो ना. नॅचरल नंबर्स हे सगळे नॅचरल नंबर्स तरी आहेत. होल नंबर इन्क्लुडिंग 0 होल नंबर्स पण याच्यामध्ये आपण ऍज अ युनिव्हर्सल सेट म्हणून घेऊ शकतो ना. इंटिजर्स असतील ऍज अ युनिव्हर्सल सेट म्हणून एबीसी साठी घेऊ शकतो ना. तेच तर आपल्याला विचारले. फॉर सेट ए बी सी वी कॅन टेक एनी वन ऑफ द नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, रॅशनल नंबर कोणताही जरी सेट असेल, we can take any one of the set as a universal set हे जे सेट तुम्हाला दिलेत या सेट साठी तुम्ही ऍज अ युनिव्हर्सल सेट म्हणून कोणता सेट घेऊ शकता असा आपला क्वेश्चन होता. ह्या सेट साठी ऍज अ युनिव्हर्सल सेट म्हणून तुम्ही नॅचरल नंबर्स घेऊ शकता, होल नंबरचा घेऊ शकता, इंटिजरचा घेऊ शकता, रॅशनल नंबरचा घेऊ शकता, कोणताही घेऊ शकता ऍज अ युनिव्हर्सल सेट म्हणून. क्वेश्चन 6 मधला नंबर 2 मध्ये काय दिले? पी सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल्स ऑफ 4. सेट पी काय येणार आहे? सेट पी इज इक्वल्स टू इन द कर्ली ब्रॅकेट 4, 8, 12, 16, 20 अप टू infinity t. T is a set of all even square numbers. Even square numbers. हे जे सेट आहे सेट पी आणि सेट टी या सेट पी आणि सेट टी साठी आपण असे कोणते कोणते युनिव्हर्सल सेट आपण घेऊ शकतो? तर तुम्हाला माहिती आहे सेट ऑफ नॅचरल नंबर्स 1 पासून इन्फिनिटी पर्यंत, सेट ऑफ होल नंबर्स 0 पासून इन्फिनिटी पर्यंत, सेट ऑफ इंटिजर्स -3, -2, -1, 0, 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी. सेट ऑफ रॅशनल नंबर्स असतील. हे जे नंबर्स आहेत 1, 2, 3 नॅचरल नंबरचा सेट असेल, होल नंबरचा सेट असेल, इंटिजरचा असेल किंवा रॅशनल नंबरचा असेल पी बाय क्यू च्या फॉर्म मध्ये, हे जे सगळे सेट आहेत यामधले कोणतेही तुम्ही सेट ऍज अ युनिव्हर्सल सेट म्हणून घेऊ शकता पी आणि टी साठी. तुम्हाला विचारले का इकडे असे कोणते सेट तुम्ही घेऊ शकता दिलेल्या सेटसाठी ऍज अ युनिव्हर्सल सेट? तर तुम्ही कोणताही सेट घेऊ शकता ऍज अ युनिव्हर्सल सेट. सेट ऑफ नॅचरल नंबर असेल, होल असेल, इंटिजर असेल, रॅशनल असेल, कोणताही सेट तुम्ही ऍज अ युनिव्हर्सल सेट म्हणून या दोन सेट साठी तुम्ही घेऊ शकता. आलं लक्षात? क्वेश्चन नंबर जो 7 आहे तो तुम्ही ट्राय करा सॉल्व्ह करायचा. जर नाही आलं तर कळवा, आपण क्वेश्चन नंबर 7 पण कव्हर करू नेक्स्ट लेक्चर मध्ये.